मनालीपासून 20 किलोमीटर आहे अप्रॉक्सिमेट. रस्ता खूप इकडे डेंजरस आहे. 15 किलोमीटरचा टोटल घाट आहे आणि डायरेक्ट 90 डिग्रीमध्ये वळण आहेत. त्याच्यामुळे प्रॉपर तुम्ही बाईक घेऊन येणार असेल तर प्रॉपर ज्याला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे त्यानेच या इकडे, नाहीतर इकडे खूप डेंजर वळण आहेत. आणि मोठी गाडी घेऊन या, 350 CCची आम्ही घेतली आहे हंटर. अशी घेऊन या, हंटर आरामात चढते, किंवा त्यापेक्षा मोठी आणू शकता, रॉयल एनफिल्ड वगैरे, हिमालयन, त्या तसल्या गाड्या चालतात इकडं. साधी गाडी स्कूटी वगैरे तर चढणारच नाही, त्यामुळे तसल्यावर ट्राय पण करू नका तुम्ही यायचं. आणि इकडे खूप भारी सिनरीज आहेत. हे बघा झाडांवर बर्फ वगैरे कसा पडलेला दिसतोय. काल स्नोफॉल झाला होता. तर इथे येण्यासाठी तुम्हाला एक परमिट काढावं लागतं 100 रुपयाचं. हे काय रस्त्याला तिकडे तुम्ही जेव्हा एंटर करता इथे पोलीस असतात, तिथे पोलीस हेल्पफुल आहे तिथले, खूप कोऑपरेटिव्ह, हेल्प करतात तुम्हाला. ऑनलाईनच निघतं ते 5 मिनिटात. आणि आता बघा इकडे रस्त्याने बर्फ दिसायला लागले. अजून आम्हाला 10 किलोमीटर वरती जायचं आहे टोटल घाट सोडून. आणि खूप एक्सायटेड आहे आम्ही या जर्नीसाठी. तर तात्या तुमची गाडी चालवत आहेत सध्या, त्याच्यामुळे काय ब्लॉगमध्ये बोलू शकत नाही आहेत आणि मी बोलते. चला मित्रांनो, जाऊया आपण. आधी वरती गाडी चालवतो, नंतर बोलू आपण. गाडी चालवतो नको बोलवायला, रस्ता आधीच डेंजर आहे. त्याच्यामुळे तात्या वर गेल्यावर व्हिडिओ काढतील. तोपर्यंत तुम्ही नजारे बघा जरा थोडेसे. इकडे पायऱ्या दिसतात कसले तरी, लोक चढून पण जातात का काय माहिती इकडे. ह्या बघा इकडे डोंगरावर बर्फ. स्नोफॉल झालेला आहे कालच फ्रेश. आणि मी आता ग्लव्ज काढलेत मोबाईल धरायला. हात पूर्ण माझा सिकुड गया आहे. तिकडच्या डोंगर पूर्ण बर्फात झाकले तिकडे बघा. वळण तर बघा, रस्ता थोडा